माझा जन्म नाशिक जिल्ह्यातला आहे, निफाड तालुक्यातला आहे, आणि त्या सिन्नर तालुक्यात आहे ना, गावागावात माझे नातेवाईक आहे. पण नारदाच्या गादीवर उभा आहे, खरं बोलतो, टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मला अशोक खरात कोण आहे माहित नव्हतं. मी लय विचार केला, राव याच्याकडे मंत्री येतात, त्याच्याकडे उद्योगपती येतात, आणि आपल्याला अशोक खरात कसा माहित नाही. त्याचं उत्तर फार चांगलं आहे. मला अशोक खरात माहित नसण्याचं एकमेव कारण आहे, माझ्या आई बापानं मला बालपणीच ज्ञानोबा तुकोबा दाखवले. अहो, ज्याला ज्ञानोबा तुकोबा माहित आहे त्याला अशोक खरातकडे जायची गरज नाही. अहो, मान्य आहे, ज्ञानोबा तुकोबा जन्माला यायच्या अगोदर समाज अंधश्रद्धेला बळी पडत होता, आम्ही मान्य करू, का सांगणारच कोण नव्हतं, शिकवणार कोण नव्हतं. पण अहो, हे साधू संत जन्माला आले आणि इतकं प्रबोधन केलं. अहो, तुकाराम महाराजांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकोनी करती पाप. अहो, जस काय तुकाराम महाराजांनी हा अभंग अशोक खरातसाठी लिहिला. 350 वर्षापूर्वी त्यांना कळलं असं एखादा अशोक खरात जन्माला येईल, की महाराजांनी सांगितलं की अरे हे दाखवतील वेगळं आणि करतील वेगळं. बरं, तुम्ही निरीक्षण करा, त्याच्याकडे मंत्री आहे, त्याच्याकडे उद्योगपती आहे, पण एक सुद्धा वारकरी त्याच्याकडे गेलेला दिसत नाही. का? आमचा वारकरी अंधश्रद्धेला बळी पडणारा नाही. नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. आमचे साधू संत जादू टोना चमत्कार अंधश्रद्धा त्याला शून्य किंमत देतात, अजिबात महत्व देत नाही. महत्व जर कशाला देतात तर भगवत नामालाच. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. अव हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. या जगामध्ये नामस्मरणाशिवाय दुःख संपवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही.